हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी बोलणार। पंतप्रधानांच्या भाषणाच्या वेळेला राहुल गांधी देखील राहणार हजर। विरोधकांच्या आरोपांवर लोकसभेत मोदी काय बोलणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष। संसदेतल्या अविश्वास प्रस्तावासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हीप जारी। पवार गटाकडून फझल यांचा व्हीप तर अजित पवार गटाकडून तटकरेंचा व्हीप। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर व्यावसायिकाचं अपहरण केल्याचा आरोप। मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। धावत्या एसटी बसचं टायरच निखळलं। परभणीतील धक्कादायक घटना। मागून येणाऱ्या चालकामुळे वाचला 46 प्रवाशांचा जीव। शिवाजी विद्यापीठ पेपरफुटी प्रकरणी शहाजी महाविद्यालयातील 4 कर्मचारी बडतर्फ, 1 वरिष्ठ लिपिक, 2 कनिष्ठ लिपिका सह रजिस्ट्रारचा समावेश। पुण्यामध्ये कोयता गँगचा धुडगूस सुरूच। गंगानगर परिसरातल्या वाहनांची गुंडांनी केली तोडफोड। दहशत माजवण्याचा गुंडांचा प्रयत्न। शिर्डीच्या कोपरगावमधील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी तिघांवर कारवाई। रुग्णवाहिका नसल्यानं महिलेचा मृत्यू। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर कारवाई। साताऱ्यात सूर्याची वाडीजवळ कार झाडाला आदळल्यानं अपघात। अपघातात 4 भाविक ठार, 5 जण जखमी। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दिला अलर्ट। सुरक्षा दलांकडून परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू। आणि आरबीआयकडून पतधोरण जाहीर। ईएमआय वाढीनं त्रस्त कर्जदारांना आरबीआयचा दिलासा कायम। रेपो रेट जैसे थे।